धन्यवाद आणि स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज मी चाललो आहे व्हँकुव्हरला. इथे लाँग वीकेंड आला आहे, सॅटर्डे संडे मंडे. तर 3 दिवस व्हँकुव्हरला चाललो आहे आणि बाईकचा सेटअप असा दिसतो. मागे बॅग माउंट केली आहे, एक टँक बॅग एक लावेल आणि एक छोटी बॅग माझ्या पाठीवर पण असेल. आणि टायर्स चेंज केलेत मी कालच, आज राईडवर जायचं आहे म्हणून. ट्यूजडेलाच टायर चेंज करायचे होते, पण टायर्स यायला जरा टाईम लागला आणि नशीब ते काल आले. तर हे आहेत मायटस टुरिंग फोर्स डब्ल्यू रेटेड टायर आहेत दोन्ही. चेन लूप झाली आहे, फक्त आता कोल्ड स्टार्ट करायचं आहे आणि मग लगेच निघू शकतो. आणि तुम्हाला रूट दाखवतो आजचा. तर मी आहे इथे कॅमलूप्समध्ये आणि हे व्हँकुव्हरच्या हॉस्टेलचंच लोकेशन मी टाकलं आहे. तर 349 किलोमीटर्स डिस्टन्स आहे, 3 hours 31 minutesचा ट्रॅव्हल टाईम आहे. तर मी डायरेक्ट नाही जाणार, मध्ये 2 स्टॉपवर थांबायचं आहे. एक ब्रायडल फॉल्स म्हणून वॉटरफॉल आहे ऑन द वे, जो इथून आहे 231 किलोमीटर्स. इथे एक स्टॉप घ्यायचा आहे. आणि एक फ्लावर फील्ड आहे, लेकलँड फ्लावर्स म्हणून, इथे एक दुसरा स्टॉप घ्यायचा आहे. हे आहे 267 किलोमीटर्स इथून. म्हणजे दोन्ही डेस्टिनेशन्सच्या मध्ये जास्त अंतर नाही आहे. ट्युलिप्सचा सीझन 2 आठवड्या आधीच संपला, तर त्यामुळे ट्युलिप्स बघायला नाही मिळणार, पण बाकीचे बरेच फ्लावर्स असतील तिथे, ते जाऊनच दाखवतो. आणि हे आहे हॉस्टेल जिथे मी राहणार आहे, कॅम्बी हॉस्टेल, गॅस टाऊन. ते एक लोकेशन आहे व्हँकुव्हरमधलं. आता हेल्मेट वगैरे घालतो, कोल्ड स्टार्ट करतो आणि बाईकवरच भेटतो. तर कोल्ड स्टार्ट झाला आहे आणि पूर्ण सेटअप रेडी आहे. आता एक बॅग मी पाठीवर घेतली आहे, टँक बॅग लावली आहे. लोकेशन फर्स्ट ब्रेकफास्ट स्टॉपचं टाकलं आहे, जे आहे 78 किलोमीटर्स, 44 मिनिट्सचा रस्ता आहे. 7:53 टाईम झाला आहे. मला 7 वाजताच निघायचं होतं, पण मी नाश्ता वगैरे केला त्यामुळे जरा उशीर झाला. ट्रिप मीटर पण 0वर सेट केलं आहे. थंडी आहे जरा आज, असं दिसायला ऊन दिसत असेल व्हिडिओमध्ये, पण गार वातावरण आहे. चलो गणपती बाप्पा मोरया. तर ऑफिशियली राईडची सुरुवात झाली आहे. कॅनडामधली माझी पहिली अशी स्टेवाली लॉंग राईड आहे. लास्ट व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर त्यात मी 1 डे राईड गेली होती. सकाळी जाऊन मी संध्याकाळी परत आलो होतो लगेच. ती होती अराउंड 300 किलोमीटर्सची, 300पेक्षा थोडी कमीच होती जरा. ही राईड तर वन वेच 350 किलोमीटर्स आहे. आणि येताना मी दुसऱ्या रोडनी येणार आहे, म्हणजे मी ज्या रोडनी आता जाणार ना, कोकीहाला हायवेनी, त्याने मी परत नाही येणार. परत याचा रूट वेगळा आहे आणि तो जरा अजून लांब आहे मला वाटतं. तर आज पण नेहमीसारखं सर्वात पहिले शेलवर फ्यूल अप करायचं आहे. हाफ टँक फ्यूल आहे आता, पण बाईकची रेंज जास्त नाही आहे. बाईकची रेंज अराउंड 200 किलोमीटर्स आहे पर टँक. 20 लिटरची टाकी आहे आणि 10चा मायलेज जर पकडला तर 200ची रेंज येते. हायवेवर कदाचित जरा जास्त मायलेज मिळेल, 12पर्यंत मिळेल. पण तरी प्लॅन असा आहे की जिथे पण मी थांबेल तिथे फ्यूल अप करून घेईल. हे समोर कॅमलूप्स आहे.
10 लिटर बसलंय. बॅग स्टेबल वाटते, एवढ्या वेळात तर नाही हल्ली. तर 80 किलोमीटर बरोबर नॉनस्टॉप जायचं. तर हायवेला इथे लगेच जॉईन होऊ शकतो. हे काय शेलचा पंप आहे, इथेच फ्यूल अप केलं आहे आणि इथे बाजूलाच लगेच हायवे चालू होईल. वैंकूवर लेफ्ट. डायरेक्ट 100ची स्पीड लिमिट. खूप जास्त थंडी वाजते. आतमध्ये मी अजून एक लेयर घातली पाहिजे होती. अराउंड 6-7 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल. सकाळी 5 वाजताच मी उठलो. रात्री 10 वाजता झोपून गेलो, खूप थकलो होतो काल. तर सकाळी उठून पॅकिंग केली सगळी आणि 7 वाजता निघायचा प्लॅन होता. तर मग नाश्ता पण मी थोडासा घरीच केला आणि मग आता 8 वाजता निघालो. आता 8 वाजून 8 मिनिटं झालेत. 120ची लिमिट आली आता. पूर्ण हायवे वैंकूवर पर्यंत. पूर्ण जंगल आहे समोर. आता टायर्स पण चेंज झाले तर कॉन्फिडन्स येतोय चालवायला. आधीचे टायर जे बाईक सोबत आले होते ते बरेच जुने होते, त्याच्यावर थोडी भीती वाटायची. आता जरा ते मेंटली पण सिक्युअर वाटतंय कारण नवीन आहे टायर. वैंकूवरचा बोर्ड गेला आताच 335 किलोमीटर्स. पूर्ण रिकामा आहे हायवे. माझ्या मागे पण कोण नाही, पुढे पण कोण नाही. अर्ध्या तासामध्ये 60 किलोमीटर होत आले, म्हणजे बरोबर 120ची ॲव्हरेज स्पीड चालू आहे. आणि 24 किलोमीटर मध्ये तर ब्रेकफास्ट स्टॉप पण येईल. फक्त 13 मिनिटं दाखवतं. हवेचा आवाज खूप जास्त आहे. ते माझ्या कानात एवढ्या जोरात वाजतंय ना, ते कदाचित गोप्रोचा ऑडिओ पण चांगला नसणार आहे. आणि खूप जास्त थंडी आहे, खूप जास्त. हात ना असे एकदम ऑलमोस्ट नंबच झालेत दोन्ही पण.
एक्झिट. स्पीड कमी झाली तर कानांना पण जरा बरं वाटलंय. वेलकम टू मेरिट. कुठे जायचंय? राईट टर्न. Yield sign. Let's go. अरे आला पण टीम मॉर्टन्स, ते काय समोरच आहे. बरोबर 83 किलोमीटर झालेत. 8:47 परफेक्ट गुगल मॅपने जे एस्टिमेट केलेलं त्याच टाईमला पोचलो आहे. पाय दुखायला लागलेत, मान दुखायला लागली आहे, हात पण दुखायला लागलेत आणि थंडीने तर हात आणि पाय फीलच नाही होत आहेत. गरम कॉफी पितो आज जाऊन. कॉफी घेतली आहे, बेगल ऑर्डर केला आहे, तो येतो आहे आणि बाईक समोरच उभी आहे. बॅग स्टेबलच वाटते, एवढा फास्ट आलो आहे तरी पण बॅग काय हल्ली नाही तर चांगली वाटते, आली वाटतं. तर अर्ध्या तासाच्या वर ब्रेक झाला, एवढा मोठा नव्हता घ्यायचा पण पोट भरलं ते एक बरं झालं. कॉफी प्यायलो, जरा रिलॅक्स झालो, हाताला आणि पायांना बरं वाटतंय आता. पण परत तीच परिस्थिती होणार आहे हायवेवर गेल्यावर. आणि ब्रायडल फॉल्सचं लोकेशन मी टाकलं ना तर 2 तासाचा रस्ता आहे आणि मी जस्ट स्क्रोल करत होतो कॉफी पित असताना आणि मला मध्ये एक महादेवाचं मंदिर सापडलं. तर तिथे जाऊया पहिले, ऑन द वेच आहे, इथून 1 तासाचा रस्ता आहे आणि फोटो बघून मस्त होतं. तर मग आणि महादेवाचं आहे मग तर थांबलंच पाहिजे. ते तुम्हाला मॅपवर दाखवतो कुठे. तर आशा महाकालेश्वर टेम्पल नाव आहे. बरोबर 1 तासाचा रस्ता आहे, 1 तास आणि 1 मिनटं, 111 किलोमीटर्स. म्हणजे इथून ते वँकुवरच्या बरोबर मिडवे आहे असं मला वाटतंय. तिथून पुढे ब्रायडल फॉल्स पण मग जवळच आहे. तिथून पुढे लेकलँड फ्लावर्स पण त्यापेक्षा कमी डिस्टन्स असेल मग त्यानंतर. तर मॅप सेट करतो आणि निघालं पाहिजे आता, कारण 9:30 होत आलेत.